विधानसभेच्या नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी धामणगाव रेल्वे मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार अभिजित ढेपे, जनता दलाचे उमेदवार गौरव सव्वालाखे तसेच दुसरे अपक्ष उमेदवार प्रावीण्य देशमुख यांनी चांदूर रेल्वेच्या उपविभागीय तथा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात आपले नामांकन अर्ज दाखल केले। यावेळी अपक्ष उमेदवार अभिजित ढेपे यांनी वाजत गाजत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपले नामांकन दाखल केले। अभिजित ढेपे यांनी भाजपाकडे आपल्या उमेदवारीची मागणी केली होती, परंतु भाजपाकडून प्रताप अडसळ यांनी आपले नामांकन दाखल केल्याने त्यांना पूर्णविराम मिळाला आहे। अभिजित ढेपे यांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी दाखल केली। ढेपे हे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील असल्याने संपूर्ण तालुका आपल्या पाठीशी उभा राहणार असल्याचे यावेळी त्यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले। जनतेच्या आग्रहास्तव आणि वडीलधारी मंडळीचा आशीर्वाद घेऊन मी आज माझी उमेदवारी त्या दोन्ही प्रस्थापितांच्या विरोधात मला लढायचं आहे आणि जनतेच्या आशीर्वादाने विजय व्हायचा आहे। त्यामुळे मी माझी उमेदवारी घराणेशाहीच्या विरोधात आणि जे प्रस्थापित आहेत त्यांच्या विरोधात मी माझी उमेदवारी दाखल करतो। ढेपे हे सहकार नेते म्हणून परिचित आहे। ते इतर उमेदवारांना तगडे आव्हान देऊ शकतात असे त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले। धामणगाव रेल्वे विधानसभा करता नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सौ सविता गजन कटक तलवारे तसेच अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नांदगाव तालुका हा निर्णायक राहणार असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहे। त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवार डॉक्टर संदीप धवने यांनी सुद्धा आपले नामांकन दाखल केले आहे। यावेळी आपण रुग्णसेवेकरिता नांदगाव खंडेश्वर धामणगाव तसेच चांदूर रेल्वे तालुक्यात अनेक शिबिरे आयोजित केले असल्याचेही यावेळी विदर्भ न्यूजशी बोलताना डॉक्टर संदीप धवने यांनी सांगितले। अपक्ष याच्यासाठी फॉर्म भरत आहे की 2006 पासून मी बीजेपीचा ॲक्टिव्ह कार्यकर्ता आहे, कुठल्याही पदावर नाही आहे, पण भरपूर कामं केलेल्या 2000 शब्द दिल्यानंतरही आम्हाला त्यांनी वेळेवर तिकीट कापली आणि विशेषतः बहुजनांसाठी मी झटत आहे। धनगर समाजाच्या आरक्षणाचा झटत आहे। लिखित आरक्षणाचे स्वरूपही दिल्यानंतरही आरक्षण दिलं नाही किंवा जिथे आमचा धनगर समाज हा बहुतांश संख्येने आहे, धनगर बहुल असल्यानंतरही संविधानात असं लिहिलं आहे की जिथे जिथे धनगर समाज जास्तच आहे, कुठल्याही कम्युनिटीचा असेल, त्यांनी जर त्यांचा प्रगती करायचं असेल, त्यांना न्याय द्यायचा असेल तर त्यांनी एक प्रतिनिधित्व पार्लमेंटपर्यंत किंवा विधानसभेपर्यंत गेलंच पाहिजे। धामणगाव रेल्वेवरून उत्तम ब्राह्मणवाळे व राजू शिवणकर यांचा हा वृत्तांत।